नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निष्ठी गावात बस थांबा आणि प्रवासी निवाऱ्याच्या मागणीसाठी आजपासून ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही गावात बस थांबा नसल्याने संतप्त झालेल्या युवक, विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांनी आम्ही भीक नाही, आमचा हक्क मागत आहोत अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बस थांबा आणि प्रवासी निवाऱ्यासाठी जिल्हाधिकारी, एसटी महामंडळ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडे सातत्याने निवेदने देण्यात आली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। पवनी नागपूर मुख्य मार्गावरील निष्ठी येथे दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी एसटी बसची वाट रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहतात। उन्हाळ्याच्या कडक ऊन, पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि हिवाळ्यात थंडीचा सामना करत प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आंदोलनस्थळी विनंती संपली, आता थेट रस्त्यावर संघर्ष सुरू। आमच्या हक्काचा बस थांबा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आणि नेत्यांनी फिरवली पाठ तर तरुणांनी बांधली गाठ, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। पावसाची रिपरिप सुरू असतानाही ग्रामस्थांचा निर्धार कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बस थांबा आणि प्रवासी निवारा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। प्रतिनिधी हरिश्चंद्र भाजीपाले, लोकनाय न्यूज, पवनी।